विनंती आहे की आपण कृपया आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वाटेल त्या पद्धतीचं सोशल मीडियाच्या माध्यमातून वंजारी समाजाची बदनामी करण्याचं काम करण्यात आलं। मला या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की अतिशय चांगल्या भाषेमध्ये आपण भाषण करावं म्हणून। गेल्या आठवड्यामध्ये आता इथे अनेकांनी सांगितले की 4थी शिकलेला 5वी शिकलेला माणूस या तालुक्यात आला, ज्याने आमच्या मराठवाड्यामध्ये जातीवाद वाढून जातीवाद नाचवला आणि माणसात माणूस ठेवला नाही असा माणूस आता विदर्भामध्ये यायला लागला। आणि त्यांनी एका ताईंनी केलेल्या खोट्या आरोपाचा आधार घेऊन या ठिकाणी हे राजकारण करण्याचं काम केलं। हा जर अडाणी असलेला माणूस आपल्या गावात आल्यानंतर सलोखा सांभाळण्यासाठी आला असता तर तो सलोख्याचं बोलला असता, शांतता ठेवण्याचं बोलला असता। पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे कुत्रे सुद्धा हे करू, आम्ही तुमचं असं करू, आम्ही तुमचं तसं करू, बायांनी कुंकू पुसून ठेवावं अशा पद्धतीची भाषा पोलीस अधिकाऱ्यांसमोर बोलण्याचं काम मनोज जरांगे नामक माते फिरवणी केलेलं आहे। ज्या वंजारी समाजाचा जन्म असेल किंवा वंजारी समाजाची शिकवण राष्ट्रसंत भगवान बाबा आणि संत शिरोमणी वामन भाऊ यांच्या विचारांनी होते आणि या 2 महान संतांचा जन्म ज्या जातीत झाला त्या जातीला गेल्या आठवड्यामध्ये भंगार जात म्हणून बोललेल्या मनोज जरांगेचा मी या ठिकाणी संपूर्ण वंजारी समाजाच्या वतीने आणि ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आमच्या ज्या युवकांवर या ठिकाणी खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ज्या फौजदार चंद्रकांत पाटीलच्या समोर ही घटना घडलेली आहे त्या पाटलांनी या ठिकाणी स्वतः त्याची चौकशी लावावी की कपडे कुणी कुणाचे फाडले, व्हिडिओ कुणी व्हायरल केला। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सैन्य म्हणून काम करणारी ही वंजारी समाजाची जात आहे। कारण महाराजांनी सांगितलं होते की हे स्वाभिमानी लोक आहेत, निर्भीड लोक आहेत, इमानदार लोक आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं। आणि त्यांच्या सैन्यामध्ये इमानदारीने काम करणारी ही वंजारी समाजाची जात आहे। त्यामुळे आम्ही असं कधीही छत्रपतींसोबत करू शकत नाही आणि त्यांच्याबद्दल करायची कोणाची लायकी सुद्धा नाही। पण या ठिकाणी या प्रकरणाशी ज्याचं नाव घेतल्याशिवाय जरांगेचा दिवस जात नाही त्या धनंजय मुंडेचं नाव या चिखला गावाशी धनंजय मुंडे साहेबाचा काही संबंध नाही। त्यांनी सांगितले इथं धन्या आला असेल, धन्या असा म्हणला असेल, याला झोपलं तरी धनंजय मुंडे दिसतो, याला झोपलं तरी वंजारी समाज दिसतो। याला एकच माहिती आहे की आपण वंजाऱ्यावर बोललं की आपल्या समाजाने तर आपल्याला टाकून दिले, जेवढे उरले ते बिन जातील। त्याच्यामुळे हा वंजारी समाजाला सातत्याने टार्गेट करतोय। इतके दिवस फक्त आमच्या पुरुषांना राग येत होता, आता आमच्या महिलांना राग येतोय। मनोज जरांगे आमच्या महिला कधी माईकला लवकर हात लावत नाहीत, पण आज माईक मागून घेत आहेत। याचा अर्थ दुसऱ्या वेळेस जर मनोज जरांगे तू असा नालायकपणा करून वंजारी समाजाला टार्गेट केला तर आमच्या महिलांच्या चपलांचा प्रसाद तुला एवढंच या ठिकाणी सांगतो। अनेक मान्यवर बोलणार आहेत, मी त्याला घाबरत नाही। एवढंच सांगतो की आपण ओबीसी आहोत, वंजारी आहोत, हाताच्या मनगटावर जगणारी आहोत, कष्ट करणारी आहोत, मेहनती आहोत। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा चंद्र सूर्य असेपर्यंत टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। यापुढे अन्याय सहन करायचं नाही, तसं उत्तर द्यायचंय। आणि पोलिसांना विनंती आहे, आमच्या जातीला टार्गेट करू नका, आम्ही शांत आहोत म्हणून आमचा अंत पाहू नका। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।